जनस्वराज्य गेम चेंजर ठरणार का? नमस्कार, मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम. महापालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून अनेक राजकीय घडामोडी घडताना आपण पाहत आहोत. महायुतीने त्यांच्या उमेदवारांची यादी मंगळवारी जाहीर केली. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांसाठी महायुतीमध्ये एक जागा वाटपावरून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सुप्त संघर्ष सुरू होता. यानंतर आता कोल्हापूर महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय झाला आहे. तर भाजपचा घटक पक्ष असलेल्या जनस्वराज्य शक्तीला जागा वाटपात कात्रजचा घाट दाखवण्यात आलाय. महानगरपालिका निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादीने आमदार विनय कोरे यांच्या जनस्वराज्य शक्तीला जागा वाटपात कोणतंच स्थान दिलेलं नाही हे देखील मान्य करावं लागेल. जनस्वराज्य शक्ती पक्षाने कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये गेल्या 25 वर्षापासून आपली एक वेगळी ओळख आणि दबदबा ठेवला आहे. 2007 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनस्वराज्य शक्ती पक्षाने राजकीय रणनीती आखत महापालिकेची सत्ता ताब्यात घेतली होती. यावेळी 2007 मध्ये सई खराडे या जनस्वराज्यकडून कोल्हापूर महानगरपालिकेवर महापौर म्हणून विराजमान झाल्या होत्या. या सर्व जुन्या राजकीय घडामोडी पाहता एकेकाळी महापालिकेवर आमदार विनय कोरे यांच्या जनस्वराज्य शक्ती पक्षाने त्यांचा महापौर केला होता. मात्र 2009च्या महानगरपालिका निवडणुकीत सत्तांतर झाल्यानंतर जनस्वराज्याचा प्रभाव कमी होत गेला. सध्या जनस्वराज्य शक्ती हा महायुतीचा घटक पक्ष असला तरी कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात कोणतंच स्थान नसल्याचं चित्र आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून अखेरच्या क्षणापर्यंत चुरस निर्माण झाली. अशातच जनस्वराज्य शक्तीने स्वतंत्र मुलाखती घेतल्या होत्या. तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून महायुतीमध्ये जनस्वराज्य पक्षाला एकही जागेवर उमेदवारी नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये पक्ष राजकारण नव्हते. मात्र जे नगरसेवक निवडून येत होते त्यांची एक मोठ बांधायची आणि माजी आमदार महादेवराव महाडिक ज्यांचं नाव सुचवतील तोच कोल्हापूर महापालिकेचा महापौर होत असे. अशाच काही घटना त्या काही कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात पाहायला मिळायच्या. त्या काळात महाडिकांच्या राजकारणाची चर्चा राज्यभर होत असायची. 2-3 महिन्यांचा महापौर असायचा. मात्र एकेकाळी जनस्वराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी यामध्ये लक्ष घातलं आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या या राजकारणाला शह देत त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेत राजकारण बदलण्याचा विडा उचलला होता. त्यानुसार 2007 मध्ये त्यांनी सई खराडे यांना जनस्वराज्य पक्षाकडून महापौर पदावर बसवलं. दरम्यान कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत डावलल्यानंतर काही दिवसांपूर्वी आमदार विनय कोरे, आमदार अशोकराव माने, प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या उपस्थितीत जनस्वराज्य शक्तीकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. त्यामुळे जनस्वराज्य शक्ती हा महानगरपालिकेच्या राजकारणात काही जागांवर स्वतंत्र लढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे जनस्वराज्यकडून जागा वाटपाची चाचणी देखील करण्यात येत होती. अशातच 25 उमेदवारांनी जनस्वराज्यकडून आपले उमेदवार अर्ज दाखल केले. यामध्ये काही माजी नगरसेवक, त्याचबरोबर शिंदे शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांच्या मुलांना देखील जनस्वराज्यकडून संधी देण्यात आली आहे. मात्र या सर्व राजकीय घडामोडी पाहता मुळातच भाजपचा घटक पक्ष असलेल्या जनस्वराज्य शक्ती पक्षाला डावलण्यात आल्यानं आमदार विनय कोरे यांची देखील काहीशी अंतर्गत नाराजी व्यक्त होतोय. कोल्हापूर महानगरपालिकेत 20 प्रभागातून 81 नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. 20 नंबरच्या प्रभागांमध्ये 5 नगरसेवक निवडून येणार आहेत. त्यातच कोल्हापूर महानगरपालिकेची ही निवडणूक यावर्षी प्रथमच एकाच प्रभागांमध्ये बहुसदस्य पद्धतीने होत आहे. अशातच महायुतीतील घटक पक्षाने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महायुतीकडून उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आली. तर महाविकास आघाडीतून बाहेर पडत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांची हातमिळवणी करत तिसरी आघाडी केलेली आहे. तर जनस्वराज्यकडून देखील स्वतंत्ररित्या उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करण्यात आलेले आहेत. भाजप, त्याचबरोबर शिंदे शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी, त्याचबरोबर काँग्रेसमधील काही नाराजांची देखील आमदार विनय कोरे यांच्या जनस्वराज्य पक्षाची वाट धरली आहे. एकूणच निवडणुकीचं चित्र पाहता इच्छुकांची संख्या मोठी होती आणि त्यांना अपेक्षित मनासारखी उमेदवारी न मिळाल्याने अनेक नाराज इच्छुकांनी आपल्या मनाप्रमाणे संधी मिळेल त्या पक्षाची उमेदवारी घेतलेली आहे. त्यामुळे बहुसंख्य असंतुष्ट उमेदवारांनी जनस्वराज्याच्या तंबूत जाणे पसंत केले आहे. मात्र या सर्व घडामोडी पाहत असताना जनस्वराज्य शक्ती पक्षाची नेमकी भूमिका काय असा सवाल हे आता उपस्थित करण्यात येत आहे. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जनस्वराज्याला जागा वाटपात का घेतले नाही हा सवाल कायम आहे. भाजपच्या जागा वाटपामध्ये जनस्वराज्याच्या उमेदवारांचा समावेश केला जाईल
अशी चर्चा देखील होती. मात्र जनस्वराज्य पक्षाला कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपनं डावलल्याने त्यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय जाहीर केला. आता मात्र जनस्वराज्याचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असल्याने जनस्वराज्य शक्ती पक्ष नेमकी कोणाची मते खाणार असा सवाल उपस्थित होत आहे. भाजपच्या कोट्यातील काही जागा जनस्वराज्य पक्षाला देऊन त्यांना रोखता आले असते. याशिवाय जनस्वराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष सुमित कदम यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी निकटचे संबंध आहेत. असं असताना जनस्वराज्य पक्षाला कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला का रोखता आलं नाही हा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होत आहे. याशिवाय जनस्वराज्य शक्ती पक्ष महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरला असला तरी त्याचा फटका भाजपलाच बसणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. खरं तर कोणत्याही राजकीय पक्षाला राजकारणात निर्णय घ्यायला स्वातंत्र्य आहे. मात्र असं काय घडलं की आमदार विनय कोरे यांच्या जनस्वराज्य पक्षाला महापालिकेची निवडणूक लढवावीच वाटली? हे उत्तर सध्या तरी अनुत्तरित आहे. कालांतरानं महापालिकेच्या निवडणुकीनंतर त्याची उत्तरं मिळणे अपेक्षित आहेत. मात्र एकंदरीतच कोल्हापूर महापालिकेसाठी उमेदवारांचा उडालेला गोंधळ, त्याचबरोबर जनस्वराज्याकडून नाराज उमेदवारांना मिळालेली उमेदवारी, त्यातून बऱ्याच राजकीय घटना समोर येतात. 25 जागा जनस्वराज्य शक्ती पक्ष लढवणार असल्यानं त्यातील किती जागेंवर जनस्वराज्य पक्षाचे उमेदवार विजयी होणार हे देखील पाहणं उत्सुकतेचं राहणार आहे. मात्र जनस्वराज्य शक्ती पक्षाचे जे उमेदवार निवडून येतील ते मात्र सत्ता स्थापनेत गेम चेंजर ठरू शकतात. कारण एखाद्या पक्षाकडे सत्ता स्थापनेवेळी नगरसेवकांची संख्या कमी पडल्यास अशा वेळी जनस्वराज्य शक्ती पक्षाचे नगरसेवकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे भाजपच्या मित्रपक्ष असलेला जनस्वराज्य पक्ष कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत गेम चेंजर ठरू शकतो असं तर्कवितर्क सध्या तरी राजकीय वर्तुळात लढवले जात आहे. एकूणच जनस्वराज्य पक्ष, आरपीआय आणि जनस्वराज्य आणि आरपीआय पुरस्कृत 3 अशा एकूण 30 जागा आहेत. त्याच्यापैकी जनस्वराज्य 25 जागांवरती लढणार आहे, आरपीआय 2 जागांवरती आणि जनस्वराज्य आणि आरपीआय पुरस्कृत 3 जागा लढवल्या जाणार आहेत. या 30 जागा कोल्हापूर महानगरपालिकेच्या 20 वॉर्डात कशा पद्धतीने गेम चेंजर ठरणार आहेत हा येणारा काळ सांगेल. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच आपल्या प्रतिक्रिया आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या हक्काच्या सकलम चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.